कोर्टाला फक्त एवढीच विनंती करेन की हा तपास पारदर्शीपणे पुढे जायला हवा असेल तर जालिंदर निंबाळकर यांना कोर्टाने जामीन मंजूर करू नये योर ऑनर। आणि पोलिसांना या प्रकरणामध्ये गांभीर्याने लक्ष घालण्याचे आदेश दिले जावे। दॅट्स ऑल योर ऑनर। आज या कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला आहे, पण अजूनही या प्रकरणातली योग्य ती दिशा सापडत नाही। कालिंदी मॅडम, तुम्ही जे म्हणतायत ते बरोबर असेलही कदाचित, पण जालिंदर निंबाळकर यांचा त्यांच्या पत्नीच्या हत्येमध्ये सहभाग असेल अशी शंका यावी इतका देखील पुरावा कोर्टासमोर आलेला नाही। इनफॅक्ट जालिंदर निंबाळकर हे त्यांच्या पत्नीच्या मृत्यूच्या वेळी या गावीच नव्हते हे पुरावे मात्र कोर्टासमोर आलेले आहेत। अर्थात यावरून जालिंदर निंबाळकर यांची निर्दोष सुटका होईल असं नाही। केवळ आरोप आणि शंकेच्या जोरावर एका प्रतिष्ठित व्यक्तीला यापेक्षा जास्त काळ तुरुंगात ठेवता येणार नाही। याचमुळे पुराव्याअभावी हे कोर्ट जालिंदर निंबाळकर यांना जामीन मंजूर करत आहे आणि पोलिसांना या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देण्यासाठी सक्त आदेश देत आहे। द कोर्ट इज ॲडजर्न्ड। राजू, मला वाटते जे काय घडलं ते दादाला सगळं खरं सांगून टाकू। मी लावू का दादाला फोन? नाही नको, कशाला? दादा आधीच तिकडे काळजीत असेल आणि आता आपण हे सगळं सांगितलं तर त्याचं लक्ष ना तिकडे राहणार नाही इकडं। नको त्याला आपण टेन्शन द्यायला। अगं पण राजू, तर हे दादाला कधीतरी कळणारच आहे ना। हो भागू, सांगू आपण त्याला, पण आता नको। आधी आपल्याला त्या केसचं काय चाललंय ते तर कळू दे ना। आधीच एकतर माझ्यामुळे प्रसाद आपल्या घरात आला, दादाने किती काळजीने उपचार केलेत त्याच्यावर, आणि आता हे सगळं असं होऊन बसलंय। नाही भाग्य, बरोबर आहे राजूच। दादाच्या मागे खरंच लय टेन्शन आहे। तिकडे शालन आत्ताच्या खुनाच्या खटल्यात काय घडतंय काय माहित। तिकडे आपल्या विरोधात काय झालं तर? नाही नाही, काय नाही होणार। मला मॅडम शांत शांत। केस म्हटलं की हे सगळं होणारच। न्याय मिळायला आपल्याला वेळ लागेल, पण निकाल आपल्या बाजूनीच लागणार आहे। प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा। सूर्यकांत, आपण कोर्टाच्या आवारात आहोत। हा माणूस तुम्हाला उकसवण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे। आपण प्लीज शांत राहायचे, ओके? प्लीज। अरे बघ 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 तुझा सासरा बाहेर आला बघ। तुला आनंद नाही झाला? डॅडी यांना इचरा की यांचा डायलॉग तो धमकीचा आठवतोय का? हे रे, पुन्हा पुढं काय बोलावं कळतं का नाही तुला? ओ मॅडम, तुम्ही याच्याकडे लक्ष देऊ नका। ते मला खुश करण्यासाठी काय बी बोलते। पर मॅडम 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 कालिंदी मॅडम, आम्ही मानले तुम्हाला, मानले तुम्हाला। आमच्या मनात तुमच्याबद्दल म्हणजे काय म्हणतात ते आदरच निर्माण झालेला आहे। ते इंग्लिश मध्ये काय म्हणतात ते? रिस्पेक्ट 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 निर्माण झालेलं आहे। पण तुम्ही म्हण प्राणी मित्र आहे खरं का? मिस्टर जालिंदर, बिहेव युअरसेल्फ। ओ नाही ओ नाही ओ नाही ओ, आम्हाला तुम्हाला दाखवायचं होतं का दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं। आता तुम्ही आम्हाला कुत्रा समजून चालले होते, जेव्हा तुम्ही आमच्या जबड्यात हात घातला तेव्हा तुम्हाला कळलं का आम्ही कुत्रा नाही।
वाघ आहे वाघ, धान्या वाघ. केली का नाही तुमची पंचायत? पण मला हे कळना झाले, तुम्ही एवढ्या हुशार वकिलीन बाईन तुम्ही या सूर्याच्या कुठं नादाला लागलाय? हा सूर्या या बहिणीच्या पदराखाली लपत असून त्यांचीच केस घेतली आणि जालिंदर, माझ्या बहिणीचं नाव घ्यायची लायकी पण नाही तुझी. ऐ, लायकी कुणाची काढतो रे? आम्ही काय तुझ्या बेवड्या बापासारख्या दारू पिऊन गाठरात पडत नाही. जालिंदर निंबाळकर म्हणतात आम्हाला. जेलमध्ये होतो तोवर लय ऐकलं तुझं. आता आम्ही बाहेर आलेलोय. आता आम्ही कोणाच्या बापाचं ऐकत नसतो. तुला तर सुट्टीच नाही. नाहत करायचा नाही, ढकटम नाहत करायचा नाही, नाहत करायचा नाही, ढकटंग नाहत करायचा नाही, नाहत करायचा नाही. सूर्यकांत, मला कल्पना आहे तुम्हाला खूप राग अनावर झालाय, पण अजून काही दिवस फक्त आपल्याला शांत राहायला लागणार आहे. मला मान्य आहे की ह्याला जामीन मिळालाय, पण कोर्टाने पोलिसांना सुद्धा फटकारलेला आहे आणि आता पोलिसांना प्रामाणिकपणे तपास करावाच लागेल. ह्या माणसाला गजाड करण्यासाठी मला फक्त एक पुरावा लागणार आहे आणि तो मी मिळवणारच. तो राहू द्यायला असाच त्याच्या भ्रमामध्ये. ह्या माणसाला खडी फोडायला तर पाठवणारच मी. शब्द देते मी तुम्हाला, आणि जर माझा शब्द खोटा ठरला तर ही कालिंदी वकिली सोडेल, कायमची. मम्मी, मम्मी, लवकर जेवायला वाढ, मला निघायचं आहे. अहो, ते गजऱ्यासाठी थँक्यू. झाले की ते जात चुरगळलं ते टाकून. हा, असं कसं? तुम्ही मला दिलेली पहिली भेट आहे, ती मला जपायची. अहो, हळू, सावकाश. हे घ्या पाणी. बरं, मी काय म्हणत होते, आज ना रात्रीला जरा लवकर या. हे काय चाललंय तुझं? लवकर या म्हणे. हे बघ, माझ्या मनात येईल तेव्हाच मी घरी येणार. आणि गजरा दिला म्हणून आपल्यातल्या सगळ्या गोष्टी बदलल्या असं होत नाही. हा, माझ्या मनात येईल तेव्हा मी घरला येणार, आणि माझ्या मनात येईल ना तेव्हा मी बाहेर जाणार.